नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 2-3 दिवस झालं व्हिडिओ काय जास्त बनवले नाही, मोबाईलच हातात घेतला नाही बरं का. मी गावाला गेले होते, तर गावाला मी काल परवा आले. काल पण मी 2 दिवस झालं झोप नव्हती, म्हणून काल पण मी आरामच केला, व्हिडिओ वगैरे काही टाकलं नाही, जे गावाकडे टाकलेले तेवढेच. आणि मग 2-3 दिवस झालं मोबाईलच हातात घेतला नाही. पण आज मोबाईल हातात घेतला मी, तर मला मोबाईलवर वेगळंच काही बघायला भेटलं, त्यासाठी मी हा व्हिडिओ खास बनवला बरं का. तुम्हाला तर माहीतच असेल साक्षी आणि परमवीर दादा त्यांच्यासोबत काय झाले तर. पण मग आता त्यांच्यासोबत जे झालंय ते देवाने केले, जे त्यांच्या नशिबात होतं ते झाले. आणि असं कोणत्याच मायबापाला वाटत नाही की आपल्या बाळासोबत वाईट व्हावं म्हणून. जो कुणी जसा बी मायबाप गरीब असो श्रीमंत असो, तो आपल्या मुलांचंच हित बघतो, मुलांचं सुख बघतो. पण काय लोक त्यांना एवढी वाईट कमेंट करायला लागलेत. मी तोच व्हिडिओ बघितला. आता परमवीर दादा किती रोडतोय वाईट कमेंटसाठी. अरे कशाला कोणाला वाईट कमेंट करायची? आता ते कुणी काही लोकांचं काय म्हणणं आहे की हा 2 पैसे यूट्यूबकडनं 2 पैसे भेटतात म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. अरे हा मान्य आहे, जो कुणी यूट्यूबर आहे ना आता सध्याला, तो 2 पैसे कमवण्यासाठीच यूट्यूबर आहे. पण अरे त्यांनी काय केलेलं आहे, असं गाण्यावर वगैरे व्हिडिओ तो कमी बनवतो. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय चाललंय तो म्हणजे लाईव्ह सगळं दाखवतोय. तो सगळं लाईव्ह दाखवतोय. त्यांनी तुमच्यासोबत दुःख पण शेअर केलं, सुख पण शेअर केलं. आता त्या साक्षी दिदीचं वय कमी होतं, त्यासाठी देवाने बी नाही केलं म्हणायचं. तिच्या वयानुसार लवकर तिला दिवस गेले, त्याच्यामुळं तिच्या संग तसं झाले. पण आता विचार करा, त्यांनी सुख बी दाखवलं, दुःख बी दाखवलं. मग आता ज्यावेळेस साक्षी दिदी गरोदर होती त्या दिवसापासून त्यांनी सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, बरोबर. पण विचार करा, ज्यावेळेस तिची डिलिव्हरी झाली त्यावेळेस बी आपल्याला ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस तिला मुलगा झाला का मुलगी झाली हे पाहण्यासाठी सगळी पब्लिक याच्यात होती, म्हणजे नजर देऊन बसलेली होती. यूट्यूबर नेमकं यांना मुलगा झाला का मुलगी झाली ते ऐकण्यासाठी त्याला किती कमेंट होत्या. म्हणून त्यांनी म्हणजे तो सगळं दाखवतो, त्याच्या आयुष्यात काय चाललं तो सगळं दाखवतो बा, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे ते. आता त्याला मुलगा झाला का मुलगी झाली हे ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुरलेले होतात का नाही. तर मग आता त्यांनी बिचारासोबत आता सध्याला काय झालंय हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आणि असं कोणत्याच आईबापाला वाटत नाही की पोटचा गोळा जावा किंवा आपल्या लेकरांसोबत काही वाईट व्हावं म्हणून. असं कोणालाच वाटत नाही, किती गरीब असो किती श्रीमंत असो, काही होऊ द्या. नकटं चपटं काळं बेंद्र ते मायबापाला कौतुकच असतं लेकरांचं. पण काही लोक काय म्हणायला लागले की तुम्हाला बाळाला जपता आलं नाही किंवा तुम्ही बाळाची काळजी घेतली नाही म्हणूनच बाळासोबत असं झालंय. अरे तसं काही नाही. मी त्यांची व्हिडिओ पहिल्यापासून बघत आले. जेव्हा तिनं सोनोग्राफी केली तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती बाळाच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे बाळाला. हे मी बघितलंय पण काय कन्फर्म माहीत नाही, पण बाळाला प्रॉब्लेम आहे हे पहिलंच सांगितलं होतं डॉक्टरांनी. असं कुणीच नाही. आणि आई शेवटी किती लहान असो, जेव्हा ती आई होते का तेव्हा ती मोठीच होते, ती बाळाची काळजी घेत होते. आणि कोणती बी आई बाळाची काळजी जीवापेक्षा पण जास्त घेते. तुम्ही कशाला वाईट कमेंट करता त्यांना की असं आहे तसं आहे असं आहे. आत्ता मी त्या परमवीर दादाचा व्हिडिओ बघितला, किती रडत होता तो दादा. अक्षरशः त्याने हात जोडले सगळ्या पब्लिकाला की बाबा मला वाईट कमेंट करू नका. अरे आत्ता सध्याला त्यांच्यावर काय बितलं असन, आत्ता सध्या त्यांच्या मनामध्ये काय विचार येत असन, त्यांच्या बाळाची त्यांना किती आठवण येत असन. त्यांनी सुख दुःख सगळं पब्लिक संग शेअर केलंय, सगळ्या पब्लिकला बहीण भाऊ मानलंय. मग आपलं आत्ता सध्या तरी आपण तर त्यांचं दुःख कमी करू शकत नाही, पण आत्ता सध्या तरी त्यांना वाईट कमेंट करून दुखवू नका. आणि वाईट कमेंट करून दुखवू नका. समजा आत्ता सध्या आपण ते कोणाचं दुःख कोणी वाटून घेत नाही बरं का. ज्याचं दुःख आहे ज्याची त्यालाच खेटायचं असतं. ती वाईट नीच लोक असतात, त्यांना एवढ्या दुःख पडलंय, त्यांचा पोटचा गोळा गेला, एवढंसं बाळ त्यांच्यावरलं ते गेलंय, पण किती लोक नीच असतात, किती घाण विचारायचे असतात, त्यांना ह्या दुःखात पण वाईट कमेंट करतात. अरे ज्याचं दुःख त्यालाच खेटायचं. आता सध्याला त्यांचं दुःख त्यांना किती माहीत असून तो दादा किती रडतो तो. ती दादा बी आणि ती साक्षी दिदी बी ती किती छोटी, ती पण किती रडते. पण हे लोक किती त्यांना वाईट कमेंट करतायत. तर मी खास हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता, पण मला तरी असं वाटलं बा की म्हणजे त्यांच्या कमेंट मी वाचल्या,
त्यांच्या कमेंट वाचल्याच्या नंतर ह्या जीवाला कुठंतरी असं वाटलं की छोटासा व्हिडिओ बनवावा, कारण का जे लोक त्यांना वाईट कमेंट करतात खास त्या लोकांसाठी मला व्हिडिओ बनवावीशी वाटला बरं का. कशाला वाईट कमेंट करता कोणाला? अरे तुम्हाला कोणाला चांगलं बोलता येत नाही तर तुम्ही वाईट कशाला बोलता? आणि वाईट लोकांना त्यांनी सल्ला पण घेतला नाही की मला आता सध्या काय करायचं आणि काय नाही. आणि वाईट लोकांसोबत त्यांनी दुःख पण शेअर केलेलं नाही ना पहिल्यापासूनच. जे लोक त्याला पहिल्यापासून सपोर्ट करतात, जे लोक त्याला पहिल्यापासून जीव लावतात, जे लोक त्याच्या व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट, म्हणजे पहिल्यापासून त्यांनी ज्या लोकांनी त्याला सपोर्ट करीत आलं त्याच लोकांना तो दुःख सांगतोय त्याच्यावर. वाईट लोकांना दुःख सांगत नाहीत बसला तो. कशाला वाईट कमेंट करता तुम्ही? आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर मी असं म्हणते, माझ्याकडून जर काही चुकलं असलं बोलताना तर माफ करा. माझं तरी असं म्हणणं आहे बरं का, माझ्या मनाला कुठंतरी वाईट वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आहे. माझं तरी असं म्हणणं आहे बा की प्लीज वाईट कमेंट करणाऱ्या लोकांना की प्लीज त्यांना वाईट बोलू नका. ते त्यांच्या दुःखामध्ये, ते त्यांच्या दुःखावर आज एवढा मोठा डोंगर कोसळला आहे. तुम्ही कशाला वाईट बोलून आणखीन त्यांचे मनं दुखवतात? अरे किती रडतो तो दादा, किती रडला तो दादा, अक्षरशः तुम्हा सगळ्यांचे हात जोडलेत. आणि माझं तरी असं म्हणणं आहे बाबा, प्लीज जे लोक त्यांना वाईट कमेंट करतात ना ते लोकांनी त्यांना प्लीज वाईट कमेंट करू नये. माझी एवढीच विनंती, जे लोक त्यांना वाईट कमेंट करतात त्या लोकांना की प्लीज त्यांना वाईट कमेंट करू नका, वाईट बोलू नका. आता सध्या ते त्यांच्या दुःखामध्ये खूप त्यांच्यावर खरंच मोठा डोंगर कोसळला आहे बरं. तर चला बाय.